आता एक ब्रेकिंग न्यूज आहे। राज्य मागासवर्ग आयोगाची बैठक संपलेली आहे। सुनील शुक्रेंच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झालेली आहे। बैठकीत मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणाच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या कामाचा आढावा घेण्यात आलाय। सुनील शुक्रेंच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झालेली आहे। या बैठकीत मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणाच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या कामाचाही आढावा घेण्यात आलाय। आताच्या घडीची मोठी बातमी इथे आहे। राज्य मागासवर्ग आयोगाची बैठक ही संपलेली आहे। सुनील शुके यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झालेली आहे। बैठकीमध्ये मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणाच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या संपूर्ण कामाचाही आढावा घेण्यात आलेला आहे। राज्य मागासवर्ग आयोगाची बैठक ही संपलेली आहे। यावरचे ताजे अपडेट देण्यासाठी माझे सहकारी अमोल धर्माधिकारी आपल्या सोबत जोडलेले आहेत। अमोल, राज्य मागासवर्ग आयोगाची बैठक नुकतीच संपलेली आहे। या बैठकीबाबत सविस्तर काय माहिती आहे? कारण या बैठकीमध्ये मराठा आरक्षणाच्या निकषांवर चर्चा झालेली आहे। याआधी सुद्धा जे निकष आहेत ते ठरवले आहेत अशा प्रकारची माहिती समोर आली होती आणि त्याच अनुषंगाने आजच्या या बैठकीत चर्चा झालेली आहे। आता पुढची बैठक आहे ती 4 जानेवारीला पुन्हा होणार आहे आणि आज ज्या निकषांवर चर्चा झालेली आहे त्या निकषांवर शिक्कामोर्तब हा पुढच्या बैठकीमध्ये होणार असल्याची देखील माहिती आहे। जे नवीन आयोगाचे सदस्य आलेले आहेत शुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडलेली आहे आणि काही महत्त्वाच्या मुद्द्यांवरती सुद्धा आता या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर आलेली आहे आणि त्यामुळे एकीकडे मनोज जरांगे यांनी सरकारला अल्टिमेटम दिलेला असताना दुसरीकडे राज्य मागासवर्ग आयोगाने देखील आता महत्त्वाची पावले उचलायला सुरुवात केलेली आहे आणि जे निकष याआधी ठरवण्यात आलेले होते त्याच्यावरती आज महत्त्वपूर्ण चर्चा झालेली आहे आणि त्याच्यावर 4 जानेवारीला शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। नक्कीच अमोल, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।